चलो तर अभी का टॉपिक है अपना अभी एस्टिमेटिंग एंड कॉस्टिंग। हा ऍक्च्युली दुसरा पेपर राहणार आहे तुमचा। पहिला पेपर होता मटेरियल अँड कन्स्ट्रक्शन, दुसरा पेपर आहे एस्टिमेटिंग अँड कॉस्टिंग आणि तिसरा पेपर राहील तुमचा सर्विंग अँड लेवलिंग, बरोबर। तर हा दुसरा पेपरची तयारी म्हणून तुम्हाला हा थेरोटिकल कंप्लीट थेरोटिकल पेपर आहे। थेरोटिकल पेपर असल्यामुळे तुम्हाला याच्यात कसा अभ्यास करायचा आहे कंप्लीट थेरोटिकली आणि 30 मार्काचे कमीत कमी 30 ते 40 मार्काचे प्रॉब्लेम असा पेपर आहे हा। तर याच्यात महत्त्वाचे म्हणजे प्रश्न समजून घेणं महत्त्वाचं आहे। एस्टिमेटिंग अँड कॉस्टिंग मधले प्रश्न जर तुम्हाला लक्षात आले कसे विचारतात तर त्या प्रश्नाचे जसे तसे आन्सर तुम्हाला वाचायचे आहे। मॅक्झिमम थेरोटिकली हा तुम्हाला अभ्यास करायचा आहे 60% आणि 40% तुमचा राहील प्रॉब्लेम वरती। तर तुम्ही जास्तीत जास्त भर द्या पहिले थेरोटिकली जर भर दिला तुम्ही तर लवकरात लवकर तुमचं कव्हर होईल थेअरी। मग तुम्ही आता वेळ कमी असल्यामुळे तुमचं प्रॉब्लेमची प्रॅक्टिस करायला तुम्हाला वेळ जाईल। ओके, तर बघा सगळ्यात पहिलं चॅप्टर आहे तुमचं एस्टिमेटिंग अँड कॉस्टिंग मधलं इंट्रोडक्शन ऑफ एस्टिमेट। ओके, इंट्रोडक्शन ऑफ एस्टिमेट मध्ये तुम्हाला काय करायचं आहे 1 2 3 4 5 6 7 सातही प्रश्नांचे असे आन्सर शोधून काढायचे आहे की जे याच्यामध्ये दिलेलं आहे। जसं की मी पहिलं म्हटलेलं आहे एक्सप्लेन द ऑब्जेक्टिव्ह अँड डेफिनेशन ऑफ एस्टिमेट। एस्टिमेटची व्याख्या काय आहे, त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय आहे, हा पहिला प्रश्न आहे। मी आता याच्यामध्ये थेरोटिकली जाणार आहे थोडं आणि तुम्हाला ती नोट्स पाठवून देईन। नोट्स पाठवल्यानंतर तुम्हाला हे प्रश्न त्या चॅप्टर वाईज कोणतं चॅप्टर जसं पहिलं चॅप्टर आणि एवढे प्रश्न हे तुम्हाला तसे वाचायचे आहे मार्क करून डायरेक्टली। ओके, आणि त्याचीच प्रॅक्टिस करायची आहे। ज्या क्वेश्चन मी याच्यामध्ये सांगितलेले आहे त्याची मॅक्झिमम प्रॅक्टिस करा, वेळ कमी आहे। ओके, तर बघा पहिला प्रश्न काय आहे एक्सप्लेन द ऑब्जेक्टिव्ह अँड डेफिनेशन ऑफ एस्टिमेट। एस्टिमेटचे व्याख्या तुम्हाला सांगायची आहे, एस्टिमेटचे तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह सांगायचे आहे काय काय आहे ते। दुसरा प्रश्न आहे तुमचा एक्सप्लेन द मेथड ऑफ एस्टिमेट अँड टाइप्स ऑफ एस्टिमेट। टाइप्स ऑफ एस्टिमेट तुम्हाला मी सांगितलेलं आहे की कोणकोणत्या टाइपचे एस्टिमेट असतात, जसं अप्रॉक्सिमेट एस्टिमेट आहे, क्यूबिक कंटेंट एस्टिमेट आहे, कार्पेट एरिया एस्टिमेट आहे, त्यानंतर तुमचं डिटेल एस्टिमेट आहे, अप्रॉक्सिमेट एस्टिमेट आहे। हे वेगवेगळ्या प्रकारे चे एस्टिमेट मध्ये तुम्हाला अभ्यास करायचा आहे, बरोबर। त्यानंतर तुमच्या एस्टिमेटचे दोन महत्त्वाचे प्रकार पडतात। एक तर पडतो पहिला कोणता अप्रॉक्सिमेट एस्टिमेट आणि दुसरा पडतो तुमचा डिटेल एस्टिमेट। तर अप्रॉक्सिमेट एस्टिमेटचे उपप्रकार जे आहेत ते तुम्हाला पाठ करून टाकायचे व्यवस्थितरित्या। जसं की पहिला प्रकार आहे तुमचा सर्व्हिस युनिट मेथड, दुसरा आहे तुमचा प्लिंथ एरिया मेथड, तिसरा आहे तुमचा क्यूब रेट्स एस्टिमेट, चौथा आहे अप्रॉक्सिमेट क्वांटिटी मेथड आणि कार्पेट एरिया मेथड। या चार पैकी तुम्हाला पेपर मध्ये 3 तरी येतात। म्हणजे एक्सप्लेन द कार्पेट एरिया मेथड हा आला तर 100% येईल, हा येईल, हा येईल, किंवा मग या दोन मध्ये फरक स्पष्ट करा येईल, किंवा या दोन मध्ये फरक स्पष्ट करा येईल, किंवा मग तुमचा हा टिपल यामध्ये येईल, हा टिपल यामध्ये येईल, हा टिपल यामध्ये असं होऊ शकते। म्हणून तुम्हाला हे एस्टिमेट टाइप्स ऑफ एस्टिमेट हे सगळे पाठ करायचे। डिटेल एस्टिमेट आणि अप्रॉक्सिमेट एस्टिमेट मध्ये फरक काय आहे तो पाठ करायचा आहे। आणि या चॅप्टर वरती हा कंप्लीट चॅप्टर केला जवळपास 20 मार्क्स कव्हर होतात या चॅप्टर मध्ये, त्यामुळे हा चॅप्टर सोडायचा नाही। इंट्रोडक्शन ऑफ सर्व्हिस सोडायचा नाही, कंप्लीट करायचा आहे आपल्याला। ओके, तर अशा पद्धतीने आता मी समजून सांगायची वेळ संपलेली आहे आपली, कारण आपण सगळं समजून घेतलेलं आहे। मी प्रॉब्लेम सुद्धा याच्यात शेअर केलेले आहे। दुसरा आता फक्त प्रश्न बघा तुमचे कसे आहेत। तर आता फक्त प्रश्न बघा कसे आहेत। ओके, तसं त्यानंतर मी म्हटलेलं आहे तुम्हाला त्यानंतर म्हटलेलं आहे की मेजरमेंट शीट आणि ऍब्स्ट्रॅक्ट शीटचा एक प्रश्न दिसत असेल तुम्हाला। ओके, मेजरमेंट शीट आणि ऍब्स्ट्रॅक्ट शीट। एक्सप्लेन द मेजरमेंट शीट अँड ऍब्स्ट्रॅक्ट शीट। मेजरमेंट शीटचा प्रोफॉर्मा काढायचा, लांबी, रुंदी, उंची, क्वांटिटी असा असतो। आणि ऍब्स्ट्रॅक्टचा प्रोफॉर्मा कसा असतो सिरियल नंबर, तपशील नंतर असते त्याचं क्वांटिटी नंतर असते युनिट नंतर असते रेट आणि रेट नंतर असते अमाउंट, असा असतो ऍब्स्ट्रॅक्टचा रकाना। त्यानंतर तुम्ही एक्सप्लेन द प्लॅनिंग प्रोजेक्ट, म्हणजे एखादा प्रोजेक्ट जर तुम्हाला प्लॅनिंग करायचा असेल तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत कोणकोणत्या गोष्टी तुमच्या माइंड मध्ये सेट व्हायला पाहिजे याच्या संदर्भात तुम्हाला स्वतःला एक्सप्लेन करायचं आहे। डिफरन्स बिटवीन द कार्पेट एरिया मेथड, सर्व्हिस युनिट मेथड, प्लिंथ एरिया मेथड, म्हणजे डिफरन्स सांगायचा, याच्यात आणि याच्यात काय फरक आहे किंवा याच्यात आणि याच्यात काय फरक आहे। हा म्हणजे इत्यादी टाइपनी तुम्हाला याच्यात प्रश्न येणार, पण येणार म्हणजे येणार। ओके, 20 मार्कासाठी। त्यानंतर नेक्स्ट आपण बघूया थोडंसं
जर आपण खाली गेलो तर आपलं स्पेसिफिकेशन एक चॅप्टर सुरू होतं. स्पेसिफिकेशन चॅप्टर अतिशय महत्त्वाचं आणि तुमच्या मनानं लिहिण्यासारखं आहे. याच्यामध्ये बरंचसं काही तुमच्या मनासारखं. स्पेसिफिकेशन एक सेपरेट तुम्ही कधी वाचलं असेल स्पेसिफिकेशन, प्रत्येक गोष्टीचं स्पेसिफिकेशन असतं. ते स्पेसिफिकेशन जर वाचलं आपण, तर आपल्याला असं लक्षात येईल ऐकू येतं ना मी जे बोलतो सगळ्यांना? हॅलो, आता येतोय सर आवाज. आतापर्यंत काहीच नाही बघा. आतापर्यंत काहीच आवाज नाही आला. ओ नो.